थंडीच्या धुक्याच्या वातावरणात सकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास किल्ले अजिंक्यताऱ्याच्या प्रवेशद्वाराजवळ तुतारीचा निनाद, सनईचे मंजूळ स्वर आणि गुरुकुल स्कूलच्या बँड पथकामुळे वातावरण शिवमय झाले होते. अजिंक्यताऱ्याच्या प्रवेशद्वाराला झेंडूच्या फुलाचे तोरण करण्यात आले होते. सातारा स्वाभिमान दिनाच्या निमित्ताने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशिनी नागराजन यांच्या हस्ते छत्रपती शाहू महाराज यांच्या मानाच्या पालखी सोहळ्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषात प्रारंभ झाला. गडावर हा पालखी सोहळा पोहोचल्यानंतर मंगळाईचे दर्शन, श्री शंभू महादेवाचे दर्शन घेऊन राजसदरेवर छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन करून मोठ्या भक्तिमय वातावरणात शाही पद्धतीने सातारा स्वाभिमान दिन साजरा करण्यात आला. सातारा शहराचे संस्थापक छत्रपती शाहू महाराज यांना राजसदरेवर त्यांच्या राज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने आणि साताराच्या स्वाभिमान दिन म्हणून पुरोहितांच्या हस्ते विधिवत पद्धतीने मंत्रपठण करत राजेंद्र चोरगे यांच्यासह मान्यवरांनी छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन केले. शांति शांति नमः सोमाय रुद्राय नमः ताम्राचार्याय नमः शंगाय पशुपते नमः उग्राय भीमाय नमः ग्रीवधाय हरिवधाय नमः अंतराय अनियसे नमः वृक्षेभ्यो हरिकेशे नमः ताराय नमः संभवे भवे नमः शंकराय नमस्काराय नमः शिवाय शिवतराय नमः तीर्थ्याय भूल्याय नमः कार्याय वार्याय नमः समाय उत्तराय नमः तार्याय लात्याय नमः शस्त्राय पेन्याय नमः कृत्याय प्रवाहाय च त्र्यंबकाय च महेश्वराय पुष्टिवर्धनं पूर्वानुपविन्दनान् भृत्योर्मुक्षीयमापताद. उपस्थित सर्व शिवभक्तांचं, शाहू भक्तांचं आजच्या या सातारा स्वाभिमान दिन सोहळ्यामध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतो. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शालिवान शके 1596 श्री राज्याभिषेक 1 या दिवशी शिवछत्रपतींनी दुर्गेश्वर रायगडावर हिंदवी स्वराज्याची पहिली दुर्ग राजधानी उभी केली. हे फक्त हिंदवी स्वराज्याची नाही तर संपूर्ण हिंदुस्थानाची दुर्ग राजधानी म्हणून विख्यात करत असताना या हिंदवी स्वराज्याला साम्राज्यामध्ये परिवर्तित करण्याचं काम ज्या छत्रपती शिवाजी द्वितीय उपाख्य शाहू महाराजांनी केलं, त्यांच्या राज्याभिषेकाचं आपण स्मरण करत असताना सातारा स्वाभिमान दिन या नावानं हा दिवस प्रत्येक भारतीयाच्या चित्तात, अंतःकरणात, बुद्धीत रुजवण्याचा प्रयत्न करतोय. छत्रपती शाहू महाराजांनी प्रत्येकामधील गुण हेरत असताना शिवछत्रपतींचा सामान्यातील सामान्य माणसाचा असामान्य गुण हेरून त्याच्याकडे नेतृत्व देण्याचं जे कौशल्य विकसित केलं त्याला आकार दिला आणि मराठा मंडळाच्या माध्यमातून आज हेतू हिमाचल संपूर्ण हिंदुस्थानभर भगव्या ध्वजाची राजवट आणून हिंदवी स्वराज्याला साम्राज्यामध्ये परिवर्तित केलं. आपण सगळेजण आज त्या दिवसाचं स्मरण करत असताना हा दिवस चित्तात, अंतःकरणात, बुद्धीत रुजवतानाच या दिवसाचा प्रेरणा, या दिवसाची स्फूर्ती घेऊन संपूर्ण देशभर अशा प्रकारचं जागरण केलं पाहिजे की जेणेकरून येणाऱ्या काही वर्षामध्ये
भारत विश्वगुरू म्हणून संपूर्ण जगताचं नेतृत्व करू शकेल. मराठीशाहीच्या इतिहासामध्ये एक पान कायमच राहिलेलं आहे आणि ते सगळ्यात सुवर्ण पान आहे आणि त्याचा विसर कायमच मराठीशाहीच्या इतिहासकारांना झालेला होता. ते म्हणजे छत्रपती शाहू महाराज. शाहू महाराज म्हटलं की पहिल्यांदा राजर्षी शाहू महाराज उभे राहतात. कुणाचं कंपॅरिझन करायचं नाहीये, दोघं पण तितकेच महान आहेत. पण छत्रपती शाहू महाराजांचा इतिहास कायमच मागे राहिला. वास्तविक 2025 हे त्यांच्या पुण्यस्मरणाचं 275वं वर्ष आहे आणि हे देशभर साजरं व्हायला पाहिजे होतं. पण आज तागायत शाहू महाराजहीच कुणाला कळले नाहीत. त्यामुळे त्यांचा इतिहास एकदा परत उजागर व्हावा, लोकांपर्यंत पोचावा आणि त्यांची महती कळावी, ह्याच्यासाठी आम्ही एक दिवस शोधून काढला. तो म्हणजे राज्याभिषेकाचा दिवस. खरं तर जन्म आणि मृत्यू हे कोणाच्या हातात नव्हतं. आम्ही शिवराज्याभिषेक दिन उत्सव समिती जो उत्सव साजरा करते आणि राज्याभिषेकाला महत्त्व का देतो तर जयंती मयंती ह्याच्यापेक्षा सुद्धा महत्त्व असतं त्या व्यक्तीचं, त्या राजाचं, ते त्याच्या राज्याभिषेकावर. त्यामुळे त्यांचा राज्याभिषेक झाला तो 12 जानेवारीला झाला आणि मग 14 वर्षापूर्वी किल्ले अजिंक्यताऱ्यावर आम्ही अजिंक्यताऱ्याच्या पायथ्याला राहतो. आम्ही राजधानी साताऱ्यात राहतो आणि आम्ही कधी हा उत्सव साजरा करत नव्हतो. आत्ता हा उत्सव साजरा करायला सुरू केला आम्ही. हे 14वं वर्ष आहे. किल्ले अजिंक्यताऱ्याच्या राजसदरेवर हा कार्यक्रम सुरू झाला. खरं तर हा कार्यक्रम नाही, हा भव्य मोठा दिवसभराचा उपक्रम असायला पाहिजे, ही संकल्पना आहे. पण उपक्रम राबवायचा असेल तर आधी काही कार्यक्रम करावा लागेल. यासाठी सुरू झालेला हा कार्यक्रम हळूहळू आता उपक्रमाकडे वळायला लागलेला आहे. 14व्या वर्षी आज शेकडो लोक आले. इथं शाहू महाराज सांगितले गेले. राजधानीमध्ये ज्यांनी उत्तम काम केलेलं आहे, ज्यांनी शिवकार्य केलेलं आहे, त्यांचे गौरव केले. पुढच्या वर्षी हा कार्यक्रम आणखी मोठ्या पद्धतीने साजरा करण्याचं नियोजन झालं. माझं म्हणणं की हा उत्सव हा केवळ साताऱ्याचा न राहता तर तो सातारा स्वाभिमान दिवस असला पाहिजे. म्हणजे तो महाराष्ट्राच्या पटलावर, हिंदुस्थानच्या पटलावर या महोत्सवाला भविष्यात मोठं महत्त्व येईल, यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. योगदानाचं हे 14वं वर्ष होतं. धन्यवाद. विद्यार्थ्यांनो, नीट, जेई, सीईटी करायची आहे तर मग लातूर, पुणे, कोटा कशाला? आपल्या साताऱ्यात आहे रॉय सरांची नामांकित संस्था फोटॉन करिअर अकॅडमी. उच्च शिक्षणातील निर्णायक वळणावरील दीपस्तंभ अर्थात रॉय सरांची फोटॉन करिअर अकॅडमी. नीट, जेई, रेग्युलर रिपीटर बॅचेस, MST CET बॅचेस, 100% निकालाची परंपरा, सर्वोत्तम प्रदीर्घ अनुभवी IIT फॅकल्टी. तर मग गुणवत्तेची हमखास गॅरंटी. आजच आपला प्रवेश निश्चित करा. फोटॉन आहे तर शक्य आहे. संपर्क फोटॉन करिअर अकॅडमी, विसावा नाका, माने हॉस्पिटल शेजारी, सातारा. फोन 93 564 7200. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.